माझ्याकडे ही 400 झाडांची बागायती आहे संत्र्याची. माझे झाडं हे 26 ते 27 वर्षाचे आहे. दरवर्षी माझे झाडं काही ना काही संत्र देत होते, पण झाडाची ग्रोथ जास्त झाल्यामुळे, जास्त वाढल्यामुळे झाडं एकदम दाटले होते आणि दाटल्यामुळे याच्यामध्ये संत्र टिकत नव्हती. जरी होती तरी संत्र काही राहत होते, काही गळत होते. त्याच्यामुळे यावर्षी मी या झाडाला कटिंग करायचं ठरवलं आणि यावर्षी मी हे 3 ते 4 फूट झाडं कटिंग केले. कटिंग केल्यानंतर मला असं वाटलं की 6 ते 12 महिने लागेल आपली नव्हती भरून निघायसाठी, कारण की फक्त काळ्याचा उभं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी काय केलं की पाणी ओलल्यावर जनरलमध्ये पहिला स्प्रे काढला आणि पहिल्या स्प्रेमध्ये मी इतर औषधासोबत श्रीरामचं रिफ्युजिन पण वापरलं. रिफ्युजिनमुळे काय झालं की 15 ते 20 दिवसातच मला त्याचा रिझल्ट दिसायला लागला. आणि तुम्ही पण बघू शकता अशा प्रकारे सर्व झाडावर नव्हती भरायला लागली, नव्हती टिकून पण राहिली आणि पण नवीन पण नव्हती यायला लागली. पाणी लावल्यावर पहिलं पाणी ओलल्यावर मी फवारणी केली रिफ्युजिनची. पहिल्या फवारणी वापरलं बाकीच्या औषधासोबत. तर त्याच्यामुळे माझ्या पत्ती साईज एकदम क्वालिटी एक नंबर बनली पत्तीची. आणि मी 3 वेळा वापरलं. पहिल्या वेळेस वापरलं फुलं असताना, दुसऱ्या वेळेस वापरलं दाणे बनल्यावर आणि तिसऱ्या वेळेस वापरलं लिंबू एवढे संत्र झाल्यावर. त्याच्यामुळे माझी फळगळती कमी झाली आणि संत्र्याची क्वालिटी चांगली बनली.